शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली एक मोठी बातमी आहे। याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झाली आणि यावेळी ठाकरे सेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। हे प्रकरण आमच्या बाजूने आहे आणि आयोगाने आम्हाला नोटीस न देताच निर्णय घेतला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। त्यांच्याकडे 39 आमदार म्हणून चिन्हासाठी पात्र ठरले असं आयोग म्हणतंय आणि यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर देखील खापर फोडले। आम्ही आमदार पात्रतेची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केलेली होती, पण त्यांनी निर्णय प्रलंबित ठेवला असा दावा सिब्बल यांनी केलाय। तर हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याचीही सिब्बल यांनी मागणी केली आहे। तर कोर्टात काय घडले आपण पाहतोय। शिंदेंची नियुक्ती संदर्भात उपस्थित करण्यात आलेला आहे प्रश्न। अचानक ते 1999च्या घटनेबद्दल बोलू लागतात आणि 2018ची घटना लोकशाही विरोधी होती असा शोध लावला। या निर्णयानुसार पक्ष रद्द करणे हाच एकमेव पर्याय उरतो। आयोग म्हणतो हे मान्य आहे, पण मी तरी काय करू शकतो असा सवाल आयोगाने उपस्थित केलेला होता आणि ही संपूर्ण माहिती सिब्बल यांनी कोर्टात उपस्थित केली आहे।